केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, अघुळगावची जीवाचं गमान तू. केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, अघुळगाव जीवाचं गमान तू. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोनचे का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ मराठी सॉन्ग एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिट बुकमार्क प्रिसेट आणि शिकेपिट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही लाईट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिट बुकमार्क प्रिसेटला ओपन करा. बिट बुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तुम्हाला इथं मी फोटोची लेअर मी इथनं ॲड करून दिलेले आहेत आणि इथं मी इमोजीची लेअर देखील मी इथं ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक एक करून. तर बघू शकता मी एक एक करून इथनं अनहाईड केलेलं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला मी सांगतोय त्या बीटपर्यंत वाढवायचं आहे. फोटोला करेक्ट मित्रांनो आपल्याला 13.28 सेकंदपर्यंत वाढवायचं आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये ऑपॅसिटी मित्रांनो आपल्याला करेक्ट इथनं 20 ते 30% ठेवायचे आहे. तर बघू शकता मी तर 30% ठेवतो करेक्ट. मी तर 30% ठेवलेली आहे मित्रांनो. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे इथं सॉन्गच्या वरती घेतलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, इथं फोटो 1, फोटो 2, फोटो 3, फोटो 4, फोटो 5 अशा मी 5 लेअर दिलेले आहेत. तर फोटो कसे ॲड करायचे सांगतो. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. फोटो 1 वरती क्लिक करायचा आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 4 नंबरला इथं ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला मित्रांनो इथं सिलेक्ट मीडिया नावाचं एक तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे पहिला. नंतर इथनं फोटोला सिलेक्ट करा आणि वरती मित्रांनो प्लसवरती क्लिक करा. बघू शकता मी इथं ऑलरेडी इथनं ॲड केलेलं आहे, त्यामुळे मला इथं ऑप्शन येणार सिलेक्ट मीडिया म्हणून. तर बघू शकता मी एकूण इथनं फोटो इथनं ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सेम मित्रांनो काय करायचं आहे, फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 4 नंबरला इथं ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करून इथं सिलेक्ट मीडियावरती क्लिक करायचं. सिलेक्ट मीडियावरती क्लिक केल्यानंतर फोटोला इथनं सिलेक्ट करा आणि वरती मित्रांनो प्लसवरती क्लिक करा. सिम्पली मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला इथं 5ही फोटो इथनं ॲड करायची. टिक करून 5 लेअरला इथनं 5 फोटो इथनं ॲड केलेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं फोटो इथनं ॲड केलेले आहेत सर्व काही इथनं. तर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, तर 13.28 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. 13.28 सेकंदापासून जी शेवटपर्यंत आपल्याला एक एक बीटला इथनं एक एक फोटो इथनं ॲड करण्यास सुरुवात करायची आहे. तर मी एक एक फोटो इथनं ॲड करत आहे. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी एकूण इथनं फोटो ॲड करून घेत आहे. तसंच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मी मित्रांनो इथनं पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो.
तर बघू शकता मित्रांनो मी एक बिटला मी एक फोटो इथनं ॲड केलेले आहे शेवटपर्यंत. तर मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला 13.28 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं रेक्टँगल एक ॲड करायचं आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 3 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ग्रेडियंट त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ब्लॅक खाली करायचं आहे आणि आपल्याला इथं व्हाईट वर करायचं आहे. तर बघू शकता मी इथं ब्लॅक खाली आणि व्हाईट वर केलेलं आहे. व्हाईटवरती क्लिक करून इथं ट्रान्सपरंट करायचं आहे. तर बघू शकता मी इथं ट्रान्सपरंट केलेलं आहे आणि आपल्याला इथं एक शॅडो क्रिएट झालेलं दिसेल. मित्रांनो थोडंसं खाली यायचं आहे आपल्याला. मी तुम्हाला इथं इमोजीची PNG इथनं ॲड करून दिलेली आहे. त्या इमोजीच्या PNGला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं शॅडोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे इथनं शॅडोच्या वरती घेतलेलं आहे इमोजीच्या PNGला. मित्रांनो आपण इथं फोटो देखील इथनं ॲड करून घेतलेले आहेत एक बिटला आणि इथं इमोजीची इथं PNG देखील आपण इथनं ॲड केलेले आहे. तर मित्रांनो आता काय करायचं आहे इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मित्रांनो आपल्याला 13.28 सेकंदापाशी यायचं आहे. 13.28 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर एक फोटो सोडायचा आहे. त्याच्यानंतरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. मित्रांनो आपल्याला एकाड एक फोटोला इथनं हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी एकूण इथनं हा इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी एकाड एक इथनं फोटोला इथनं इफेक्ट पटकन इथनं पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम IDची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेत आहे. प्रत्येकाने मित्रांनो आजच्या व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. बॅक यायच्या शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये जेवढे देखील फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. तर बघू शकता मित्रांनो आपण एकाड एक फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट केलेला होता. आता मित्रांनो जेवढे देखील इथनं व्हिडिओमध्ये फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे त्या उरलेल्या प्रत्येक फोटोला मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथनं पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. उरलेल्या प्रत्येक फोटोला मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर मी पटापट मित्रांनो इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. बघू शकता मित्रांनो मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेत आहे. लास्टचे 2च फोटो राहिलेले इफेक्ट पेस्ट करायचे. तर बघू शकता मित्रांनो मी लास्टच्या फोटोला देखील इथनं हा इफेक्ट इथनं पेस्ट केलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे रेक्टँगल एक ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शेडमध्ये जायचं स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं 11 ठेवा करेक्ट. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे. मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेजोल्युशन 10 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.